तलाठी भरती 2025 नवीन जाहिरात कधी येणार? जागा त्यामध्ये किती असतील? शैक्षणिक पात्रता काय असेल? आणि त्यासोबतच पेपरचा पॅटर्न तुमचा काय असेल? आणि जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती, नवीन अपडेट आणि आगामी काळातील नवीन जाहिराती तुमच्याकडून मिस होणार नाही. तर पहा मित्रांनो, इथे बऱ्याच चॅनलच्या माध्यमातून किंवा विविध क्लासच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की तलाठी भरतीची हालचाली सुरू आहे, तलाठी भरतीची प्रक्रिया सुरू आहे. पण नेमकं तलाठी भरतीबाबत काही अधिकृत अपडेट आलेली आहे का? तर नाही. तलाठीबाबत अजून कसलीही अधिकृत अपडेट नाही किंवा तलाठी भरती काढण्याच्या बाबत शासनाने सुद्धा काही सूचना दिलेल्या नाहीत. आता जे काही क्लासेसवाले असतील किंवा काही कोर्सेसवाले असतील तर त्यांना त्यांचे कोर्सेस सेल करायचे आहे. त्यासोबतच त्यांचा जो क्लास आहे तोही त्यांना भरायचा आहे. त्याच कारणाने इथे आपल्याला तलाठीबाबतची चर्चा भरपूर प्रमाणात दिसते आणि त्यासाठी कोर्सेस सुद्धा लॉन्च झालेले आहेत. महत्त्वाची माहिती अशी की नेमकं तलाठी भरतीबाबत काय समोर आलेलं आहे, तर तलाठीच्या रिक्त असलेल्या जागा, रिक्त किती जागा आहेत, मंजूर किती जागा आहेत आणि भरलेल्या किती जागा आहेत याची माहिती समोर आली. रिक्त जागा आहेत म्हणजे भरती येईल का? तर असं नाही, कारण की विविध विभागात लाखोंच्या वर जागा रिक्त आहेत. मग सर्वांची जाहिरात येईल का? नाही. रिक्त जागा हा वेगळा भाग आहे, जाहिरात येणे हा वेगळा भाग आहे. जाहिरात येईलच तलाठीची, पण आताच येईल किंवा महिन्याभरातच येईल किंवा 2 महिन्यानेच येईल असं नाही. तलाठी भरतीची जाहिरात कधी येईल हे शासनाशिवाय म्हणजे सरकारशिवाय दुसरं कोणीही सांगू शकत नाही. महत्त्वाचं आता माहिती काय समोर आली, तर मंजूर तलाठीची पदे. मंजूर किती पदे आहेत? 16,549 मंजूर आहेत. त्यापैकी सरळ सेवा किंवा पदोन्नतीने भरती अनुकंपामार्फत भरती झालेल्या आहेत 14,078 आणि रिक्त जागा आहेत 2,477. आता काही जण म्हणतात 2,500 पदांची जाहिरात येईल. रिक्त जागा कधीही आजपर्यंत 100% भरल्या गेलेल्या नाहीत. सरकारने आश्वासनं दिली होती की आम्ही 100% जागा भरू, पण मागे ज्या काही सरळ सेवेच्या भरती झाल्या त्यामध्ये रिक्त जागा भरल्या गेलेल्या नाहीत. आणि इथे सुद्धा 2,477 म्हणजे 2,500 आपण पकडून चलू तर 2,500 जागा आहेत. मात्र तेवढ्या सरकार भरेल का? असंही नाही. यापैकी काही पदांची जाहिरात येऊ शकते. म्हणजे जर जाहिरातीचा विचार आपण केला तर साधारणतः 1,000+ जागांची ॲड आपल्याला आगामी काळात दिसू शकते. म्हणून जागा जरी 2,500 असल्या तरी मात्र यावरून असं सिद्ध होत नाही की जाहिरात आताच येईल किंवा एका महिन्यानेच येईल आणि 2,500 जागांची येईल. जाहिरात जी आहे रिक्त जागांपेक्षा कधीही कमी जागांवरच आपल्याला पाहायला मिळते. नंबर 1. नंबर 2 असं की रिक्त जागांची माहिती समोर आली म्हणजे जाहिरातीबाबत काही अपडेट आली असं नाही. सरकारला आपल्याला त्याबाबत सूचना द्यावी लागेल की लवकरात लवकर भरती करा. त्यासाठी विविध विद्यार्थ्यांनी किंवा क्लासेसवाल्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि सरकारपर्यंत निवेदनं पाठवणं गरजेचं आहे की लवकरात लवकर तलाठीची भरती घेण्यात यावी. लास्ट भरतीचा जर आपण विचार केला तर ती झाली होती 2023 मध्ये, म्हणजे 2019 त्यानंतर 2023 4 वर्षाच्या गॅप नंतर. आणि इथे आता 2025 लागलेला आहे तरी सुद्धा अजून जाहिरात नाही. 2,500 जागा रिक्त आहेत. त्यापैकी साधारणतः 1,000 जागा सरकार आरामात भरू शकते आणि जो काही 150 दिवसांचा कार्यक्रम त्यांनी राबवलेला आहे यामध्ये जर जाहिरात काढली तर ते सर्वांसाठी उत्तमच होईल. आता पहा, आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही जर तलाठी भरतीची तयारी करत असाल तर तुमची तयारी ही कंटिन्युअस सुरू ठेवली पाहिजे. म्हणजे जो काही तुमचा अभ्यास आहे तो तुम्ही सतत सुरू ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळी जाहिरात येईल त्यावेळी तुम्ही परिपूर्ण तयारी असाल. जाहिरात आल्याच्या नंतर जर तुम्ही अभ्यास करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच तुमचा रिझल्ट हा जाऊ शकतो. म्हणून अभ्यास जो आहे तो तुमचा निरंतर तुम्ही सुरू ठेवा. आता ज्यांनी आतापर्यंत तलाठीसाठी फॉर्म भरलेला नव्हता त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की पात्रता काय असते. तर तलाठीसाठी आपल्याला लागत असतं ग्रॅज्युएशन. ज्या काही मागील भरती झाल्या त्यावरून जर आपण अंदाज घेतला तर ग्रॅज्युएशन ही एक पात्रता असते. मग ते तुमचं कोणतंही असो, BA असो, BCom असो, BSc असो, कशामधूनही तुमचं जर ग्रॅज्युएट म्हणजे पदवी उत्तीर्ण झालेली असाल, इंजिनिअरिंग वगैरे असली तरी देखील इथे तुम्ही फॉर्म भरू शकता. दुसरं म्हणजे काय, MSc IT किंवा त्या बरोबरीचा असणारा कोर्स उत्तीर्ण असावा. म्हणजे जे काही कॉम्प्युटरचा बेसिक कोर्स आहे तो तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. या 2 पात्रता इथे लागतात. त्यासोबत काही डॉक्युमेंट्स सुद्धा लागतात, जसे की तुमचं कास्ट सर्टिफिकेट, नंतर OBC मधून जर तुम्ही येत असाल आणि नॉन क्रिमिलियरची अट असेल तर नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र, त्यासोबतच डोमेसाईल प्रमाणपत्र असे कागदपत्रे या ठिकाणी आवश्यक असतात जाहिरातची जी शेवटची जी दिनांक असते त्या दिनांकापर्यंत. म्हणून जर जाहिरातीची तुम्ही वाट बघताय तर काही तुमची कागदपत्रे तयार असणं गरजेचं आहे. त्यासोबतच MSc IT आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं सुद्धा गरजेचं आहे. आता पेपर पॅटर्न नेमका कसा असतो, तर परीक्षेमध्ये तुम्हाला एकूण 200 गुणांची परीक्षा असते. 100 प्रश्न विचारले जातात आणि त्यासाठी 2 तासाचा कालावधी मिळतो. 100 प्रश्न, 200 गुण, 2 तासांचा कालावधी. यामध्ये विषय जर पाहिले आपण मुख्यत्वे तर एक असतं मराठी, दुसरं असतं तुमचा इंग्लिश, तिसरा असतं मॅथ प्लस रिझनिंग आणि चौथा असतो तुमचा GK किंवा सामान्य ज्ञान. त्यासोबतच त्यामध्ये करंट अफेअर सुद्धा ॲड असतं. असे 4 ठळक विषय तुम्हाला आहेत. यापूर्वी जर आपण विचार केला तर निगेटिव्ह मार्किंग नव्हती, म्हणून आगामी काळात निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला नसेल हे आपल्याला एक अंदाज जो आहे त्याचा येऊ शकतो. पण नेमकं जाहिरात आल्याच्या नंतरच आपल्याला कळेल की पेपरचा पॅटर्न हा कसा राहील. पण साधारणतः 200 गुणांचा पेपर असतो, त्यामध्ये 100 प्रश्न असतात.
25 एका विषयाचे 25 प्रश्न असतात, म्हणजे मराठीचे 25, इंग्रजीचे 25, सामान्य ज्ञानचे 25 आणि गणित प्लस बुद्धिमत्ता यांचे 25 असे एकूण 100 प्रश्न असतात. 2 तासाचा कालावधी तुम्हाला मिळत असतो. यामध्ये डिटेल अभ्यास जर आपण पाहायला गेलं तर जीकेचे जवळपास जे काही सर्व विषय आहे, मग ते इतिहास असो, भूगोल असो, अर्थशास्त्र असो, चालू घडामोडी असो किंवा राज्यघटना असो, प्रत्येक याच्यावर आपल्याला 2-3 अशा पद्धतीचे प्रश्न दिसतात. मॅथ रिझनिंगमधलेही जवळपास सर्व टॉपिक कव्हर करण्याचा त्या ठिकाणी त्यांचा उद्देश असतो. मराठीमध्ये जर आपण पाहिलं तर सामान्य शब्द संग्रह, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार आणि व्याकरण अशा दृष्टीने मराठी आणि इंग्रजीमध्येही सुद्धा तोच पॅटर्न त्यांनी फॉलो केलेला आपल्याला दिसतो. 10वी किंवा 12वी दर्जाचं इंग्रजी आणि मराठी विचारलं जातं. मात्र जे काही मॅथ रिझनिंग आहे प्लस तुमचं जे जीके आहे ते आपल्याला ग्रॅज्युएशन लेवलचे विचारताना दिसतात. तर अशा पद्धतीने तुमचा पेपरचा पॅटर्न असतो. जाहिरातीचा जर आपण विचार केला तर 2025च्या शेवटपर्यंत जाहिरात येण्याचे संकेत दिसत आहेत. मात्र याबाबत अजून कुठलीही अधिकृत अपडेट नाही, ऑफिशियल अपडेटसुद्धा नाही. रिक्त जागा आहे म्हणजे जाहिरात आली असं नाही. रिक्त जागा आहे त्या संदर्भात आपल्याला शासनाकडे पाठपुरावा त्याचा करावा लागेल आणि त्या संदर्भात एकी असणं गरजेचं आहे. वारंवार आपण जर पुरावा केला, पाठपुरावा जर केला या बाबीचा, तर किमान सरकार 1000+ जागेंची ॲड काढू शकते, कारण की सर्व जागा भरेल असं आपल्याला दिसत नाही. 2019मध्येच आपण पाहिलं होतं, जाहिरात आली होती, तिथेही कमी जागा होत्या. 2023मध्येही जेवढ्या जागा रिक्त होत्या तेवढ्या जागांची जाहिरात आलेली नव्हती आणि आता देखील पूर्ण जागा तर भरल्या जाणार नाही, पण मात्र 1000+ जागांची तलाठीची ॲड ही येण्याची शक्यता आहे आणि त्याचा पाठपुरावा आपल्याला करावा लागेल. तर पहा मित्रांनो, इथे आपण जे काही तुमचे प्रश्न होते त्या सर्वांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. याच्या व्यतिरिक्त तुमचे आणखी काही प्रश्न असतील, डाऊट्स असतील तर तुम्ही ते बिनधास्तपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.